नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 25 एप्रिल 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून ज्या काही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। तर आजच्या डिस्कशनमध्ये आपण या ठिकाणी EVM, VVPAT, वर्धा नदी, टेल व्हॅली, गोल्डन ट्रॅव्हली, महासागर दशक परिषद 2024, गेपांग गट हिमनदी, नॅशनल सर्व्हिस स्कीम, टुंड्रा इकोसिस्टीम, सर्वे ऑफ इंडिया आणि बायोमेकर या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी मित्रांनो आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती EVM आणि VVPAT या संदर्भात आहे। EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि VVPAT म्हणजे व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल असा या ठिकाणी EVM आणि VVPATचा फुल फॉर्म होताना आपल्याला दिसतो। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। निव्वळ संशयावरून हस्तक्षेपाची गरज नाही अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। अलीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेमध्ये जे काही EVM आणि VVPAT आहे यावरती संशय व्यक्त करण्यात आला होता। मग या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडून जे काही भारतीय निवडणूक आयोग आहेत त्यांची बाजू ऐकण्यात आली आणि जेव्हा भारतीय निवडणूक आयोगाची बाजू सर्वोच्च न्यायालयाकडून ऐकण्यात आली तेव्हा या ठिकाणी केवळ या ठिकाणी EVM संदर्भात त्या याचिकाकर्त्याकडून संशय व्यक्त केला आहे। कसल्याही प्रकारचा ठोस पुरावा EVMच्या हॅकिंग संदर्भात किंवा EVMच्या गैरव्यवहारासंदर्भात त्या ठिकाणी देण्यात आलेला नसल्या कारणामुळे या ठिकाणी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की केवळ संशयाच्या बेसिसवर आम्ही या ठिकाणी EVM किंवा VVPATला या ठिकाणी निवडणुकीमधून बाद करू शकत नाही। याचाच अर्थ या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये भारतीय निवडणूक आयोग हे EVM आणि VVPATचा त्या ठिकाणी वापर करू शकते। तर अशा प्रकारे एकूण या न्यूजचा संदर्भ असलेला आपल्याला दिसतो। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। निवडणुकीत EVM वापरण्याचा मुख्य फायदा खालीलपैकी कोणता आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम EVM आणि VVPAT हे नेमकं कशा प्रकारे कार्य करतं हे या ठिकाणी आपण समजून घेऊया। जेव्हा तुम्ही निवडणूक केंद्रावर मतदानासाठी जाता तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला एकूण 3 मशीन दिसतात, ज्यामध्ये जी पहिली मशीन असते ती असते कंट्रोल पॅनल। त्यानंतर नंबर 2 वरती तुम्ही बेलआउट वोटिंग मशीन पाहता, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला मतदान करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या उमेदवाराला किंवा ज्या पक्षाला मतदान करायचं आहे त्या पक्षाच्या उमेदवाराची नावे आणि त्याचबरोबर त्या पक्षाचं चिन्हही या ठिकाणी असतं आणि या चिन्हाच्या समोर या ठिकाणी तुम्हाला निळ्या रंगामध्ये बटन असतं, ते बटन प्रेस करून त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं मतदान त्या ठिकाणी द्यायचं असतं। अशा प्रकारे ही मतदान करण्यासाठी असणारी मशीन असते। आणि त्यानंतर नंबर 3 ची जी मशीन आहे तिला आपण VVPAT असे म्हणतो। VVPAT मध्ये या ठिकाणी एक मध्यभागी छोट्या आकाराची खिडकी असते। या ठिकाणी ज्या कोणत्या उमेदवाराला किंवा ज्या कोणत्या पक्षाच्या चिन्हाला तुम्ही मतदान केलं आहे त्या उमेदवाराचं नाव आणि त्या पक्षाचं चिन्ह तुम्हाला या ठिकाणी छोट्या खिडकीमधून एका पर्चीवर एका कागदावर दिसते। पुढच्या 5 ते 6 सेकंदासाठी ही पर्ची तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। म्हणजे या ठिकाणी ज्या कोणत्या व्यक्तीला तुम्ही मतदान केलंय ते मतदान तुम्ही केलेल्या व्यक्तीलाच पडले आहे का नाही हे तुम्ही या ठिकाणी या चिठ्ठीवर पाहू शकताय। आणि पुढच्या 5 सेकंदामध्ये ही चिठ्ठी या ठिकाणी सील बंद जो काही बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये पडते। अशा प्रकारचे 3 युनिट आपल्याला मतदान केंद्रावर दिसतात, ज्याला की आपण एक कंट्रोल युनिट असतं, दुसरं वोटिंग युनिट असतं आणि तिसरं असतं आपलं VVPAT आणि याला एकत्रितच आपण EVM VVPAT सिस्टीम असे म्हणतो। मग या ठिकाणी जर या वोटिंग मशीनवर एका उमेदवाराला 100 मतं पडले असतील मग याचाच अर्थ या बॉक्समध्ये त्या उमेदवाराच्या वोटिंगचे 100 चिठ्ठी किंवा 100 रिसिप्ट या ठिकाणी जमा होऊ शकतात। इन फ्युचरमध्ये भविष्यामध्ये जर एखाद्या उमेदवाराने एका पर्टिक्युलर वोटिंग मशीन विषयी किंवा पर्टिक्युलर बूथ विषयी जर आक्षेप घेतला तर त्या ठिकाणी जी वोटिंग मशीन आहे आणि जो VVPAT आहे यांच्यामध्ये जे काही
झालेलं जे काही मतदान आहे ते या ठिकाणी चेक केलं जातं आणि या ठिकाणी जर कसल्या प्रकारचा विरोधाभास आढळून आला तर भारतीय निवडणूक आयोग या ठिकाणचं जे काही मतदान आहे ते रद्द करू शकतं। मग अशा प्रकारे या ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कार्य करताना आपल्याला दिसतं। मग या ठिकाणी ईव्हीएमचा निवडणुकीमध्ये वापर करण्यात येतो। याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे या ठिकाणी जे काही निवडणुकीचे निकाल आहेत ते आपण लवकरात लवकर त्वरित लावू शकतो आणि त्याचबरोबर जी काही मताची मोजणी आहे तीही ॲक्युरेट म्हणजे अचूक मतमोजणी करण्यास या ठिकाणी ईव्हीएममुळे अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे। आपल्या देशाची एकूण जर लोकसंख्या पाहिली तर 140 कोटी आहे। एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे मतदान मोजण्यासाठी आवश्यक असणारे जे काही मनुष्यबळ आहे किंवा जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कमी पडू नये किंवा मानवी चुकामुळे निर्माण होणारे जे काही समस्या आहे त्या समस्या टाळता याव्यात यासाठी 2004 पासून लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर ईव्हीएमचा वापर सुरू झाला आणि 2013 मध्ये या ठिकाणी व्हीव्हीपॅट प्रणाली लागू करण्यात आली। म्हणजे याच्या माध्यमातून जे काही भारतीय निवडणूक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे यांच्या प्रति जनतेचा असणारा जो काही विश्वास आहे तो अलीकडील काळामध्ये वाढलेला आहे। मित्रांनो, कोणीही असो, जेव्हा लोकशाहीमध्ये मतदारांचा जो काही निवडणूक आयोग आहे त्यावरती विश्वास असणं महत्त्वाचं आहे, तेव्हा त्या ठिकाणची जी काही लोकशाही आहे ती प्रबळ बनू शकते। त्या ठिकाणच्या लोकशाहीचा त्या ठिकाणी विकास होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। व्हीव्हीपॅट फेरमोजणी किंवा निवडणूक निकालावर वादाच्या बाबतीत खालीलपैकी कोणता योग्य पर्याय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। मुद्रित पेपर ट्रेलरची मॅन्युअल पडताळणी म्हणजे या ठिकाणी ज्या कोणत्या मशीनवर आपण मतदान केलं आहे आणि या ठिकाणी जे व्हीव्हीपॅट असतं, फॉर एक्झाम्पल अगोदरच आपण एक्झाम्पल पाहितलंय की एक्स नावाचा एक उमेदवार आहे, त्याला या ठिकाणी 100 लोकांनी मतदान केलं आहे। म्हणजे या मशीनमध्ये 100 लोकांचं मतदान हे एक्स नावाच्या व्यक्तीच्या नावे दिसेल। मग त्याच वेळी या 100 लोकांनी जे मतदान एक्स व्यक्तीला केलं आहे त्याच्या 100 चिठ्ठ्याही या ठिकाणी दिसतील। म्हणजे या ठिकाणी मशीनवरती रेकॉर्ड केलेलं मतदान आणि या ठिकाणी व्हीव्हीपॅट मध्ये एकूण असणारी चिठ्ठ्याची संख्या जर सेम असली तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचा ईव्हीएम मध्ये गोंधळ झालेला नाहीये किंवा फेरमोजणी करण्याची आवश्यकता नाहीये हे निवडणूक आयोग त्या ठिकाणी जाहीर करतं। याचाच फायदा म्हणजे व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून जे काही मॅन्युअल जी काही पडताळणी आहे ती या ठिकाणी आपण रद्द करू शकतो। म्हणजे अशा प्रकारे एकूण करेक्ट आणि योग्य प्रकारे फेअर इलेक्शन घेण्यामध्ये या ठिकाणी निवडणूक आयोग पुढे असलेला आपल्याला दिसतो। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काय आपली न्यूज आहे ती या ठिकाणी वर्धा नदीवर आधारित आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। भोयेगावजवळ आदिमानवाच्या वस्तीचा पुरावा अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती तुम्हाला दिसून जाईल। आपल्या महाराष्ट्रातील जे काही भोयेगाव आहे ते वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे। मग या वर्धा नदीच्या खोऱ्यामधील जे काही भोयेगाव आहे त्या ठिकाणी आदिमानवाची वस्ती असलेले पुरावे या ठिकाणी आढळले आहेत आणि या ठिकाणी जे काही पुरावे आहेत ते अश्मयुगीन कालीन आहेत हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जे काही वर्धा नदी खोरे आहे ज्या ठिकाणी हे पुरावे सापडे आहेत त्या आधारावर वर्धा नदी ही आपल्यासाठी इतिहास आणि भूगोल या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली दिसते आणि त्या वर्धा नदीवरच या ठिकाणी आजचे आपले प्रश्न आहेत। तर प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर वर्धा नदीकाठी वसले आहे अशा प्रकारचा मित्रांनो एमपीएससीचा आवडता प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही वर्धा नदी आहे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये म्हणजे जो काही विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये वाहते आणि वर्धा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी जर ऑप्शन तुम्ही पाहितले पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर तर विदर्भामध्ये केवळ नागपूर शहरच येत असल्या कारणाने प्रश्न क्रमांक 3 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 4। महाराष्ट्रात वर्धा नदीवर कोणते धरण बांधले आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे।
तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गोशीखुर्द धरण आहे ते या ठिकाणी वर्धा नदीवर बांधण्यात आलेले आहे। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की गोशीखुर्द धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे, हेही तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वपूर्ण धरण हे आपल्या महाराष्ट्रामधील आणि खास करून मराठवाड्यासाठी असलेले आपल्याला दिसते, ज्याला की नाथसागर या नावानेही ओळखतात। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तर या ठिकाणी जे काही लोकसत्ता न्यूजपेपर आहे त्यावर आधारित ज्या न्यूज होत्या त्यावर आधारित प्रश्न आपण पाहितले। आता पुढे जे काही प्रश्न आहेत ते इतर स्रोतापासून घेतले आहेत, त्या प्रश्नांची या ठिकाणी आता आपण चर्चा करूया। या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे तो टेली व्हॅली या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। टेली व्हॅली वन्यजीव अभयारण्य अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले ते कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही टेली व्हॅली आहे अलीकडेच न्यूज मध्ये आपण पाहितले, याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी एक दुर्मिळ फुलपाखरू या ठिकाणी सापडले आहे, ज्याला की आपण नेप्टिस फ्लेरा असं म्हणतो। मग यामुळे टेली व्हॅली वन्यजीव अभयारण्य अलीकडे न्यूजमध्ये होते आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारण्यात आला आहे की ते कोणत्या राज्यामध्ये आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी टेली व्हॅली वन्यजीव अभयारण्य आहे आणि या ठिकाणची जी काही वनस्पती आहे, झाडं आहेत ती सदाहरित आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सदाहरित जंगल दिसतं। असे काही इतर महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी आपल्याला टेली व्हॅली वन्यजीव अभयारण्य संदर्भात दिसतात। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 6। गोल्डन टेवली अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले हे कोणत्या प्रजातीचे आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही गोल्डन टेवली आहे ते या ठिकाणी मासा म्हणजे फिश या प्रजाती संदर्भात आहे। गोल्डन टेवली हा जो मासा आहे तो एक दुर्मिळ मासा आहे आणि आर्थिकदृष्ट्या तो एक महत्त्वपूर्ण मासा आहे। अलीकडेच भारत सरकारकडून या ठिकाणी कॅप्टिव्ह ब्रीडिंगच्या माध्यमातून या ठिकाणी टेली व्हॅली जे काही माशाचं प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन करण्यामध्ये यश मिळवले आहे। या ठिकाणी या माशाची जी काही व्हॅल्यू आहे, जी काही किंमत आहे ते खूपच अधिक असलेली दिसते आणि विशेष म्हणजे हे जे टेली व्हॅली मासे असतात ते या ठिकाणी मोठ्या माशासोबत या ठिकाणी प्रवास करताना दिसतात, त्यांच्या सहवासामध्ये ते राहत असतात। आणि पुढचं या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे काही आपलं कृषी मंत्रालय आहे त्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी गोल्डन टेवली हे जे मासे आहेत त्यांचं कॅप्टिव्ह ब्रीडिंग म्हणजे या ठिकाणी या माशांना पकडलं जातं, एका विशिष्ट टँकमध्ये ठेवलं जातं आणि या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी त्यांचं प्रजनन केलं जातं। याला आपण कॅप्टिव्ह ब्रीडिंग, कॅप्चर करणे आणि त्या ठिकाणी ब्रीडिंग करणे, याला आपण अशा प्रकारे कॅप्टिव्ह ब्रीडिंग असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय डी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचे जे काही आपले प्रश्न आहेत ते आहेत महासागर दशक परिषद 2024 आणि गेपांग गट हिमनदी संदर्भात। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 7 पाहूया। अलीकडेच महासागर दशक परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे की जे काही बार्सिलोना स्पेन या ठिकाणी आहे, या ठिकाणी अलीकडेच महासागर दशक परिषद 2024 या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। मग या ठिकाणी या प्रदेशामध्ये जे काही सागर आहे त्या सागराचं निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। येणाऱ्या काळामध्ये सागराचं बदलणारं जे काही तापमान आहे, जी काही जिओग्राफी आहे, यामुळे सागर आणि त्या ठिकाणी असणारी जी काही जैविक संपत्ती आहे यावर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण झाला आहे आणि भविष्यामध्ये जर सागर संपत्तीचा सस्टेनेबल किंवा शाश्वत आपल्याला जर वापर करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला प्रदेशानुसार या ठिकाणी सागर निरीक्षण केंद्र निर्माण करावे लागणार आहेत। प्रदेशानुसार म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन ओशन म्हणजे इंडियन ओशनमध्ये एक सागर निरीक्षण केंद्र, अटलांटिक ओशनमध्ये एक सागर निरीक्षण केंद्र, पॅसिफिक ओशनमध्ये ठराविक ठिकाणी सागर निरीक्षण केंद्रे, अशा प्रकारे प्रत्येक प्रदेशानुसार त्या ठिकाणी आपल्याला सागर निरीक्षण केंद्र उभारावे लागतील, ज्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत किंवा जी काही आव्हाने आहेत त्यांना आपण तोंड देऊ शकू। अशा प्रकारची एक चर्चा या ठिकाणी महासागर दशक परिषद 2024 या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते, जी की बार्सिलोना स्पेन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 8।
गेपांग गट हिमनदी सरोवर अलीकडेच बातम्यामध्ये पाहिले गेले आहे ते कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी गेपांग गट ही जी काही हिमनदी आहे ती या ठिकाणी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी हिमनदी म्हणजे काय, ज्या प्रकारे पाण्याची नदी असते अगदी त्या प्रकारे जो काही बर्फ आहे त्या बर्फाची ही नदी असते। नदीमध्ये पाण्याचा प्रवाह असतो तसा बर्फाचाही या ठिकाणी प्रवाह होतो, परंतु ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह असतो अगदी त्याप्रमाणे या ठिकाणी बर्फाचा प्रवाह होत नाही। बर्फाच्या प्रवाहाची जी काही गती आहे ती खूपच कमी असते, म्हणजे एका दिवसामध्ये 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर अशा प्रकारची काही या ठिकाणी बर्फाची गती असू शकते। या ठिकाणी बर्फाचा जो काही प्रवाह आहे यावर मुख्य जी फोर्स आहे ती आहे गुरुत्व आकर्षण किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसते। असे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मग अलीकडे या ठिकाणी गेपांग गट हिमनदी जी आहे ती आपण या ठिकाणी डिस्कस का करत आहोत, आपल्या समोरचा प्रश्न आहे किंवा न्यूज मध्ये ती का होती। तर मित्रांनो मागच्या 40 वर्षापासून जे काही इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्याकडून या ठिकाणी गेपांग गट हिमनदी जे काही सरोवर आहे त्या सरोवराचं निरीक्षण केलं जात आहे। निरीक्षणामध्ये असे आढळून आले आहे की जे काही या ठिकाणचे सरोवर आहे याचे 178% या ठिकाणी एक्सपान्शन झालेले आहे, प्रसरण झाले आहे आणि यामुळे या ठिकाणी जे काही ग्लॅशियल लेक ब्रस्ट नावाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। ग्लॅशियल लेक ब्रस्ट म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या लेकमध्ये पाणी साचणं आणि एकाएकी या लेकची भिंत फुटून ते पाणी इतरत्र परिसरामध्ये जाणे, ज्याच्या माध्यमातून पूर किंवा फ्लडच्या ज्या काही समस्या आहेत त्या निर्माण होऊ शकतात। आपल्या देशातील जे काही सिक्कीम राज्य आहे ते अशा प्रकारच्या ग्लॅशियल लेक ब्रस्ट फ्लड या समस्यापासून अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बाधित झालेलं आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचे जे काही आपले प्रश्न आहेत ते यूपीएससी बेसिसवर आधारित आहे, जे की आपण इंग्लिशमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। या ठिकाणी प्रश्न नॅशनल सर्व्हिस स्कीम संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट नॅशनल सर्व्हिस स्कीम। स्टेटमेंट 1 It is a central sector scheme launched in 1969, the birth century year of Mahatma Gandhi. Statement 2 Ministry of Home Affairs is the nodal ministry for the implementation of the scheme. Statement 3 The National Service Scheme symbol Rath wheel is based on the wheel of Konark Sun Temple, Odisha. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जे काही नॅशनल सर्व्हिस स्कीम आहे ती सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, म्हणजे केंद्र सरकारकडून लॉन्च केली गेलेली ती योजना आहे जी की 1969 साली लॉन्च करण्यात आली होती आणि या ठिकाणी महात्मा गांधी यांचा जो काही जन्मवर्ष आहे 1969 असलेला आपल्याला दिसतं, म्हणजेच विधान 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान 2 या ठिकाणी मित्रांनो चुकीचे आहे। या ठिकाणी जे काही आपल्या शाळे कॉलेजमध्ये आपण NSSC पाहतो त्याला या ठिकाणी नॅशनल सर्व्हिस स्कीम असे म्हणतात, ज्याचे की ब्रीद वाक्य या ठिकाणी नॉट मी बट यू अशा प्रकारचं आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल। या ठिकाणी जी काही नोडल मिनिस्ट्री आहे ती मिनिस्ट्री तुम्हाला या ठिकाणी चुकीची देण्यात आली आहे। या ठिकाणी जी नोडल मिनिस्ट्री आहे ती आहे मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर अँड स्पोर्ट या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत या ठिकाणी नॅशनल सर्व्हिस स्कीम राबवली जाते किंवा मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट हे या ठिकाणी नोडल मिनिस्ट्री म्हणून या स्कीमसाठी कार्य करताना आपल्याला दिसते। स्टेटमेंट 2 या ठिकाणी चुकीचं आहे आणि शेवटचं नंबर 3चं जे स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे। NSC जो काही सिम्बॉल आहे ज्या ठिकाणी आपण रथ हा सिम्बॉल घेतला आहे तो सिम्बॉल ओडिशा या राज्यामधील जे काही कोणार्क सन टेम्पल आहे त्या टेम्पल पासून घेतलेला आहे। हेही विधान अगदी बरोबर असल्या कारणाने वरील जे काही 3 स्टेटमेंट आहेत त्यापैकी मित्रांनो आपले 2 स्टेटमेंट बरोबर आहेत आणि या ठिकाणी आपल्याला वरील किती स्टेटमेंट बरोबर आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पर्याय बी हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील, म्हणजेच ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी टुंड्रा इकोसिस्टीम संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट टुंड्रा इकोसिस्टीम। स्टेटमेंट 1 टुंड्रा इकोसिस्टीम आर
treeless region found in Arctic and top of the mountains where climate is cold and windy. Statement 2. The tundra act as a significant carbon storage area due to the slow decomposition rate. Statement 3. A layer of permanent frozen soil called a permafrost lies beneath the surface of tundra ecosystem. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 3 विधानं देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे. जो काही टुंड्राचा प्रदेश आहे, टुंड्रा प्रदेश म्हणजे या ठिकाणी जे काही तापमान असतं ते खूपच -डिग्री मध्ये असताना आपल्याला दिसतं आणि या ठिकाणी जे काही तापमान आहे ते खूपच कमी असल्या कारणामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या वनस्पती दिसत नाहीत. म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारची झाडे तुम्ही पाहू शकत नाहीत. म्हणजे वृक्ष विरहित हा एरिया असतो आणि अशा प्रकारचा जो काही एरिया आहे तो या ठिकाणी तुम्हाला आर्क्टिक सर्कल आणि जे हिमालय असेल, जे रॉकीज पर्वत आहेत यांचा जो काही टॉपचा भाग असतो, वरचा भाग असतो त्या भागामध्ये आपल्याला दिसतात. हिमालयाच्या वरच्या भागामध्ये आपल्याला बर्फ दिसतो. म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारची वनस्पती आपल्याला दिसत नाही. आर्क्टिकमध्ये कसल्याही प्रकारची आपल्याला वनस्पती दिसत नाही आणि या ठिकाणचं जे काही क्लायमेट आहे किंवा वातावरण आहे ते खूपच कोल्ड आणि विंडी असतं. म्हणजे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हवा वाहताना आपल्याला दिसते. अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो विधान क्रमांक 1 जे आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी खूपच महत्त्वपूर्ण आहे. जो काही टुंड्रा रिजन आहे तो एक महत्त्वपूर्ण कार्बनचं स्टोरेज करणारा रिजन असलेला दिसतो. या ठिकाणी कार्बनचं मोठ्या प्रमाणावर स्टोरेज या ठिकाणी या टुंड्रा रिजनमध्ये आहे. याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे या ठिकाणी जे काही डिकम्पोजिशन होतं, म्हणजे जे काही बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे त्यांचं डिकम्पोजिशन म्हणजे तुकड्या तुकड्यामध्ये जे काही होणारं डिकम्पोजिशन आहे त्याचा रेट खूपच कमी असल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्बनचं स्टोरेज केलं गेलं आहे, CO2चं स्टोरेज केला गेला आहे. जर हा कार्बन या ठिकाणी रिलीज झाला तर आंतरराष्ट्रीय तापमानामध्ये किंवा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये या ठिकाणी आणखी वाढ होऊ शकते. कारण तापमान वाढीमध्ये जागतिक स्तरावर सध्या CO2 हा सर्वात महत्त्वपूर्ण घटक असलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारे या ठिकाणी विधान क्रमांक 2 बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 ही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतं. जो काही आर्क्टिक आणि हिमालयामध्ये जो बर्फ आढळतो त्या बर्फाच्या लेयर खाली किंवा स्तराखाली या ठिकाणी आपल्याला जमीन किंवा मातीचा स्तर आढळतो. या ठिकाणी अशा प्रकारचे ज्या काही 2 लेयर आहेत त्यांना आपण फ्रोझन सॉइल, ज्याला की आपण परमाफ्रॉस्ट सॉइल असे म्हणतो, ती या ठिकाणी आपल्याला टुंड्रा इकोसिस्टम मध्ये दिसते. तर अशा प्रकारे या ठिकाणी विधान 1, विधान 2 आणि विधान 3 बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी. ऑल द 3 स्टेटमेंट अबव आर करेक्ट. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. द क्वेश्चन नंबर 11 जो की या ठिकाणी सर्वे ऑफ इंडिया संदर्भात आहे. सर्वप्रथम क्वेश्चन पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट सर्वे ऑफ इंडिया. Statement 1. Established in 1769, it is the oldest scientific department under the Ministry of Science. Statement 2. It is assigned to role as the nation's principal mapping agency. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा आहे की वरील 2 स्टेटमेंट पैकी चुकीचे स्टेटमेंट कोणते आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे. या ठिकाणी नंबर 1 चं जे काही स्टेटमेंट आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं स्टेटमेंट आहे. याच्या मागचं कारण म्हणजे जो काही सर्वे ऑफ इंडिया आहे याची स्थापना 1767 साली झाली. अगदी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जे काही डिपार्टमेंट आहे मित्रांनो ते डिपार्टमेंट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या अंतर्गत या ठिकाणी सर्वे ऑफ इंडिया कार्य करताना दिसतो. तो या ठिकाणी आपल्याला मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंतर्गत कार्य करताना दिसत नाही. तर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अंतर्गत या ठिकाणी सर्वे ऑफ इंडियाची जी काही स्थापना आहे ती 1967 साली करण्यात आली होती. म्हणजे स्टेटमेंट 1 या ठिकाणी चुकीचं ठरतं आणि स्टेटमेंट 2 हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आपल्या देशामध्ये जे काही मॅप्स बनवले जातात त्या मॅपचं योग्य प्रकारे मॅपिंग करण्याचं कार्य किंवा एक प्रिन्सिपल एजन्सी, महत्त्वपूर्ण एजन्सी म्हणून या ठिकाणी सर्वे ऑफ इंडिया कार्य करताना दिसतं. स्टेटमेंट 2 बरोबर आणि स्टेटमेंट 1 या ठिकाणी चुकीचं असल्या कारणाने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए. ओनली 1 स्टेटमेंट इज रॉंग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे तेच विचारण्यात आलेलं आहे. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी मित्रांनो बायोमार्कर संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया.
Consider the following statement about biomarkers. Statement 1. There are physical, chemical or biological characteristics that is present in human body and can be measured. Statement 2. It includes biomolecules like carbohydrate, proteins, genes, DNA, RNA and platelets. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला योग्य विधान कोणते आहे अशा प्रकारे प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहे। या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल जे काही कॅरेक्टर आहेत जे की आपल्या मनुष्याच्या शरीरामध्ये प्रेझेंट असतात त्यांचा आपण मेजर करू शकतो, म्हणजे आपलं DNA आपण मेजर करू शकतो। त्याचबरोबर केमिकल कंपाऊंड, ब्लड असेल, हाईट असेल यांना आपण मेजर करू शकतो, म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। बायोमेकर मध्ये बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट असतात ज्याला की आपण बायोहायड्रेट, प्रोटीन्स, जीन्स यांना असं म्हणतो। मग आपल्या बॉडीमध्ये ते सर्वच्या सर्व मेंटेन असतात। या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा DNA हा इतर व्यक्तीपेक्षा वेगळा असतो जो की या ठिकाणी बायोमेकरचं कार्य करतो। या ठिकाणी ॲज अ बायोमेकर म्हणून त्या ठिकाणी तो कार्य करताना आपल्याला दिसतो। तर या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, बोथ 1 and 2 आर करेक्ट स्टेटमेंट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 25 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। या ठिकाणी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर या व्हिडिओ लेक्चर विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जो काही तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला आहे त्याचंही उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वारंवार आणि वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।